नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी, शिवसैनिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी थेट येते मातोश्रीमधून। शिवसैनिक ज्या बातमीसाठी आतुरलेला होता ती महत्त्वाची बातमी, ठाकरेंचा हा हुकुमी एका अखेर राजकारणाच्या मैदानात जाहीर प्रवेश करणार आणि त्यासाठी मराठी माणसाचा सण असलेला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरेंच्या घराण्यातील हा नवीन व्यक्ती राज्याच्या राजकारणात आपलं नशीब आजमावणार। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ती जी काही इच्छा होती ती अखेर आता पूर्ण होणार। शिवसैनिक आता गुलाल उधळणार। नेमकं काय झालंय? महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याचं कसं वेगळं स्थान आहे आणि ठाकरे जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा भल्याभल्याना शिवसैनिक आणि ठाकरे घाम फोडतात, हा इतिहास आहे। ठाकरे घराण्याचा हुकुमी एका आता राजकीय मैदानात उतरणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा सण आहे आणि त्याच दिवशी शिवसैनिकांसाठी गुलाल उधळण्याची ही संधी आलेली आहे। नेमकं काय झालं हे आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। आपण बघणार आहोत की तो कोणता जो काही हुकमी एक्का आहे की तो आता राज्याच्या राजकारणात उतरणार आहे। आपण बघूया। ठाकरे कुटुंबाकडूनही गुढीपाडवा या मराठी नववर्षाच्या सणाच्या दिवशी नवीन एका कामाची सुरुवात केलेली आहे। प्रत्येक मराठी माणूस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेक मोठी शुभकार्य हाती घेतात आणि ती पूर्णच होतात। त्याच परंपरा राखत ठाकरेंनी सुद्धा एक महत्त्वाची आता हातात एक कामगिरी घेतलेली आहे। ठाकरे कुटुंबाकडून या दिवशी मोठा राजकीय निर्णय जाहीर होणार आहे। मराठी अस्मिता, तरुणाचे संघटन आणि विद्यार्थी चळवळींना नवे बळ देण्यासाठी तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात उतरतील अशी महत्त्वाची माहिती शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून येत आहे। ठाकरे घराण्याची चौथी पिढी राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याचे एक वेगळे स्थान आहे। शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी उभारलेली चळवळ आजही महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी मानली जाते। त्यानंतर पक्षाचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी सांभाळले। पुढे तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करत आदित्य ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि युवा सेना राज्याच्या कानाकोपऱ्यात वाढवली। तसेच राज्याच्या बाहेरसुद्धा त्यांनी युवा तरुणांना आपल्यासोबत घेऊन राजकीय चमत्कार केला। आता ठाकरे घराण्याची चौथी पिढी म्हणून तेजस ठाकरे हे राजकारणात उतरणार असल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते हा निर्णय केवळ कुटुंबातील सदस्याचा प्रवेश नाही तर तरुणांमध्ये उभ्याने आणि नव्याने संघटन तयार करण्याचा मोठा प्रयत्न असू शकतो। गुढीपाडव्याच्या दिवशी मोठी घोषणा होणार आहे। गुढीपाडवा हा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असतो। या दिवशी मराठी समाजात नवीन सुरुवातीचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते। त्यामुळेच ठाकरे कुटुंब या दिवशी मोठा राजकीय निर्णय जाहीर करू शकते अशी चर्चा रंगलेली आहे। राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना पक्षात तरुणांचे संघटन मजबूत करण्यासाठी नवीन विद्यार्थी संघटना उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। या संघटनेचे नेतृत्व आता तेजस ठाकरे यांच्याकडे दिले जाणार आहे। तरुणांची मोठी फौज उभारण्याचा संकल्प सुद्धा तेजस ठाकरे यांचा जो काही प्रवेश आहे त्यामुळेच आहे। त्यामुळे आता राजकारणात प्रवेश केवळ प्रतिकात्मक नसेल तर त्यामागे मोठा संघटनात्मक आराखडा असू शकतो। सूत्रांच्या मते राज्यभरात महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संघटनांची मोठी मोहीम सुरू केली जाईल। या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संघटित करणे, मराठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आंदोलन, रोजगार, शिक्षण आणि स्थानिक हक्कांसाठी लढा, युवक नेतृत्व तयार करणे अशा अनेक उपक्रमांची आखणी करण्यात येत आहे। बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे एक मोठे स्वप्न होते, मराठी माणसाला न्याय मिळवून देणे। तेजस ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश हा त्या स्वप्नाला पुढे नेण्याचा म्हणून पाहिला जात आहे। शिवसैनिकांच्या मते बाळासाहेबांनी सुरू केलेली मराठी अस्मितेची चळवळ नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे। त्यामुळेच ठाकरे घराण्याची नवीन पिढी पुढे येत असल्याचे मानले जात आहे। विद्यार्थी राजकारणानुसार विशेष लक्ष
राजकीय रणनीतीनुसार आगामी काळात विद्यार्थी राजकारणावर मोठा भर दिला जाईल। महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थी संघटनांची स्पर्धा वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेना आपली स्वतंत्र विद्यार्थी चळवळ मजबूत करण्याच्या तयारीत आहे। तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन पिढीला आकर्षित करणारे उपक्रम राबवले जाऊ शकतात। मुंबईपासून राज्यभर विस्तार या मोहिमेचा करणार आहेत व या मोहिमेची सुरुवात मुंबईतून होण्याची शक्यता आहे, कारण मुंबई शिवसेनेची पारंपरिक ताकद मानली जाते। शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। त्यानंतर ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोकण या भागांमध्ये विद्यार्थी संघटनांचा विस्तार करण्याची योजना आखली जात आहे। शिवसैनिकांमध्ये यामुळे उत्साहाचं वातावरण आहे। तेजस ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने शिवसैनिकांनी आजच गुलाल उधळण्यास सुरुवात केलेली आहे। अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्वागताचे संदेश देण्यास सुरुवात केली आहे। ठाकरे घराण्याचा नवा चेहरा मैदानात येणार। भाजपा शिंदे गटाला आता एक चिंता सतावत आहे अशी चर्चा सुरू असून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात स्वागतासाठी तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे। राजकीय वर्तुळात या चर्चेने खळबळ उडाली आहे। विरोधी पक्षातील नेत्यांनी या घडामोडीकडे बारीक लक्ष ठेवलेलं आहे। काही विश्लेषकांच्या मते ठाकरे घराण्याची नवीन पिढी राजकारणात उतरल्यास राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची शक्यता निर्माण होऊ शकते। महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पर्व यामुळेच आलेले दिसत आहे। तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय झाले तर महाराष्ट्रात ठाकरे घराण्याच्या नेतृत्वाचे नवे पर्व सुरू होऊ शकते। विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय चेहरा म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाल्यास पक्ष संघटनेला मोठं बळ मिळू शकतं आणि मराठी अस्मितेचा पुन्हा एकदा जो मुद्दा आहे तो केंद्रस्थानी शिवसेना ठेवताना दिसत आहे। शिवसेनेची ओळखच मुळात मराठी माणसाच्या प्रश्नाशी जोडलेली असते। त्यामुळेच तरुण पिढीला या मुद्द्यावर संघटित करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे। तेजस ठाकरे यांच्या संभाव्य प्रवेशाची चर्चा सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे। ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा शिवसैनिकांनी समर्थक विविध पोस्ट शेअर करताना ठाकरे घराण्याचा नवा छावा असाही उल्लेख करण्यात येत आहे। राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या अनेक 3 ते 4 वर्षांनी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आत्ताचा महत्त्वाचा ठरू शकतो। तरुण नेतृत्व पुढे आणून पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। कार्यकर्त्यांपेक्षा अपेक्षा आहे की शिवसैनिकांचं म्हणणं आहे की ठाकरे घराण्याने नेहमीच कार्यकर्त्यांना महत्त्व दिलं आहे। तेजस ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ही परंपरा कायम राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठाकरे घराण्यातील 4थ्या पिढीचा संभाव्य राजकीय प्रवेश हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा टप्पा ठरू शकतो। मराठी अस्मिता, युवकाचे संघटन आणि विद्यार्थी चळवळीला नवे पाठबळ देण्याच्या उद्देशाने हा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो। हा जर निर्णय अधिकृतपणे जाहीर झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होईल अशी शक्यता राजकीय विश्लेषक करत आहेत। म्हणूनच तेजस ठाकरे आक्रमक असे नेतृत्व मानले जाते। त्यांनी जरी सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नसेल तरी अनेक ठिकाणी प्रचारासाठी येऊन त्यांनी भाषणसुद्धा केलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यानंतर आदित्य ठाकरे आणि आता तेजस ठाकरे ठाकरे घराण्याची बुलंद तोफ आता महाराष्ट्रासाठी मैदानात उतरणार आहे। त्यामुळेच प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की तेजस ठाकरे यांनी लवकरात लवकर उतरून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करावेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तेजस ठाकरे मैदानात उतरले तर तरुण पिढी त्यांच्या सोबत जे काय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ते खरं होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद।